आनंद देणारा असतो। त्या न्यायाने सुदर्शनजींच्या माझ्या वयातही 20-1 वर्षाचं तरी अंतर असावं, तेव्हा 18-20 वर्षाचा फरक आहे। त्यामुळे त्यांच्याकडून उत्तमरित्या ऐकणं हे मला देखील आनंद देणारच आहे। केव्हा तरी तो योग भगवंताच्या कृपेने येवो। इतका चांगला तरुण पिढीमध्ये अभ्यास करून भागवत सांगणारा एक तरुण भागवतकार आपल्याला त्यांच्या रूपाने मिळाला, ही खरोखरीच चांगली उपलब्धी आहे। तरुण लोकांनी याच्यात येणं आणि समर्पण बुद्धीने त्यांचं अध्ययन खूप मोठ्या गुरुजींकडे झालेलं आहे, वेदशास्त्र संपन्न परमादरणीय घोडजकर गुरुजींच्याकडे। त्यामुळे गुरुजींचे संस्कार शिष्यांकडे विद्यार्थ्यांकडे येत असतात, ते पाहूनच बऱ्याच वेळेला शिकल्या जातं। तर अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांचं शिक्षण झालेलं असल्यामुळे श्रीमद भागवताचा जसा काही अर्थ सांगायला पाहिजे काय आहे, तर श्रीमद भागवताच्या उपक्रमामध्ये निगमकल्पतरोः गलितम फलम हे सांगताना ते गलितम फलम म्हणजे भागवत गळालेलं फळ आहे हे सांगताना भागवताच्या एका टीकेमध्ये विचार आला, ते गळालेलं म्हणजे काय आहे? पतितम फलम नाही आहे, ते पडलेलं नाही, ते गळालेलं आहे। म्हणजे आपल्या मराठीत बोलायचं झालं तर घरंगळत आलेलं आहे। जसं एखादं फळ झाडाच्या अतिउच्च शाखेला लागावं वर, ते खाली येताना घरंगळत यावं तर ते फुटत नाही, तसं ते घरंगळत आलं। या शाखेवरून त्या शाखेवर, त्या शाखेवरून त्याच्या खालच्या शाखेवर, म्हणजे या फांदीवरून त्या फांदीवर असं घरंगळत ते खाली आलं आणि त्यामुळेच त्यातला रस हा कुठे फुटून गेला नाही। याचा अर्थ काय आहे की श्रीमद भागवत हे गुरु परंपरेने यावं, या गुरूंकडून त्या शिष्याकडे आनंद देणारा